मित्रांनो नमस्कार, मी लक्ष्मण काळे. आज आपण बिल्ड आहे ते आलेलो आहे. हे मानेश्वर कृषी सेवाचे मालक आणि यांनी इथं जर्मिनेशन पॉवर दिलं होतं. तर हे शेतकरी, तुमचं नाव सांगा. माझं नाव गणेश रावसाहेब जाधव, राहणार बिल्डा. मोबाईल नंबर 9890921499. आणि मला शेतने माझी ॲक्च्युली पलीकडचा प्लॉट 15 मे, नंतर 17 मे आणि हा 23 मेचा प्लॉट लागवडीचा होता. 23 मेचा सगळ्यात उशिरा लावल्यामुळे याचं जर्मिनेशन फार कमी होत होतं. म्हणून मग याला मला शेत म्हणे एक जर्मिनेशन पॉवर नवीन आलेलं आहे, तू एवढ्या एका प्लॉटला वापरून बघ. म्हणून मी फक्त एकाहीच आपलं 35 बेडला एका प्लॉटला वापरून बघितलं. तर त्याचे फायदे मला असे जाणवले की स्टमची जाडी एकदम जास्त मिळाली लिमिटच्या वर, आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये पण. आणि जे नवीन फुटवे येत आहे ते एकदम स्टँडर्ड येत आहे, 1-1 फुटाचे वर. आता काही ठिकाणी माती जास्त लागल्यामुळे ते दबले. असे मला माती लावली, ट्रॅक्टरनं माहिती लावली. असे मला याचे सगळ्यात चांगले रिझल्ट आलेले. आता त्या प्लॉट मध्ये याच्यामध्ये किती दिवसाचा फरक होता? याच्यात 15 आणि 23 म्हणजे जवळ 10 ते 12 दिवसाचा फरक होता. 12-13 दिवसाचा. तेव्हा पाणी बी कमी होतं, कमी होतं. आणि इकडं पाणी लागत होतं. हा. तर दोन्ही मध्ये तुम्हाला काय असं म्हणजे हा एकदम सोडाच्या अगोदर आणि नंतर काय फरक दिसला? याचं जर्मिनेशन होतच नव्हतं. एकदम कुठं मुठं एकतरी फक्त एक अर्धा कोंब दिसत होतं. 20-22 दिवस झाले तरी सुद्धा. जर्मिनेशन पॉवर सोडल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी त्यांनी एकदम पिकअप घेतला. एक 5 दिवसामध्ये रिझल्ट जाणवला. बरोबर. आता याला आपलं डबल एक्सेल सुद्धा द्या तुम्ही. बरं. डबल एक्सेल तुम्ही दिलं ना, तो आता याच्यात तर पिवळ्यापणा तर नाहीच आहे म्हणा, हिरवगारच आहे. पण भविष्यात बी ते पिवळं पडणार नाही. आणि कोंब सुद्धा एकदम जे भोरे कोंब आहे ते आता कोंब एकदम स्ट्रेट टाईट आणि एकदम जाड कोंब आहे. तिकडच्या आणि इकडच्या कोंबामध्ये काय फरक दिसला? नाही, फार जाडीमध्ये फार फरक आहे. दोन्हीच्या स्टंप मध्ये जवळजवळ आता सध्याच्या घडीला 35-40% डिफरन्स. आणि दोन्हीचे खांडा जर उपटले, याची जाडी सगळ्यात जास्त मिळते, तिची जाडी तेवढी नाहीये. आणि जर्मिनेशन दिलेले कोंब बी जाड आहे आणि मग खाली खांड पण जाड आहे. आणि फुटवा याच्यात जास्त दिसतोय. मागची लागवड असून आणि टेम्परेचर मध्ये लागवड झाल्यामुळे जर्मिनेशन बी समजा उशिराच होत होते. उशिराच होतो. तरी सुद्धा जर्मिनेशन पॉवरचे एकदम चांगले रिझल्ट आले टेम्परेचर मध्ये सुद्धा. आता आपण काय करू, एक खांड उपटून बघूया खालची बी स्थिती काय ते कळून समजा. हे बा, याच्यामध्ये एवढ्या कमी दिवसामध्ये आता एवढा कंद बनला. म्हणजे तुम्ही जेवढी लागवड केली त्याच्या 1.5 पट झाला समजा, जवळपास झाला. बियाण्यापेक्षा तिची जाडी जास्त आणि जाडी पाहिजे. बियाण्यापेक्षा ही जाडी जास्त याची आता सध्या जेवढं बँगलोरचं येतं, बँगलोरचा माल मार्केटला तेवढी जाडी आता सध्या. बरोबर. आता त्याला परिपक्वतेला 6 महिने बाकी. बरोबर. बेन जी बारीक दिसू राहिली, एवढं जाड. कोंब बी एकदम जाड निघले समजा. तर अशा पद्धतीने याला आता तुम्ही डबल एक्सेल ते द्या. मित्रांनो, जर्मिनेशन पॉवर जे एवढं आपलं प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं होतं, म्हणजे आपण प्रोडक्शन करू शकत नव्हतं एवढं, म्हणजे एवढी डिमांड होती त्याची. तर त्याचं कारण हेच होतं की रिझल्ट त्याचे ह्या पद्धतीचे. तसंच आता आपलं फुटवा प्लस आहे, डबल एक्सेल आहे, दोन्ही प्रोडक्ट सुद्धा खूप चांगले आहे. त्याचा सुद्धा तुम्ही वापर करा. आणि आपला कार्यक्रम 6 तारखेला गुरुवारी आणवा येथे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, संध्याकाळी 6 वाजता. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर येता आलं तर निश्चित या. कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण अद्रकच्या टेक्निकलीच्या काही गोष्टी किंवा ज्या चुका शेतकऱ्यांच्या होतात त्या चुकाबद्दल सुद्धा आपण तिथं सगळं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणार. धन्यवाद.